भेटेल का लीडर बोर्ड आपले मॅच ते नाही दुसरं नाही हे लीडर बोर्ड कुठला म्हणजे स्कोअर जास्त कोणचा आहे काय ते हां ते तर आपण काढू शकतो आपण दोनच दिवसाचं होतं ना हां दोन्ही लिंक वेगवेगळ्या म्हणजे तसं नाही म्हणजे ह्या सगळ्या टीमा पण वेगळ्या आहेत ना त्यामध्ये ते खेळलेलं नाही हां सगळं मिळेल हां हां मिळेल ना मिळेल मिळेल होय आई मिळेल हात करते हा भाई या सामन्याला सुरुवात होत आहे विशुदा मिळेल आहे सगळं चेक करूया ना याच्यावरती मिळेल सगळं त्याच्यावर ना गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय पहिलाच बॉल एक धाव घेतली गेले बोल हा बोल ना अरे 44चे साईड टी शर्ट मग ते मला नाही त्या अध्यक्षाला सांगायचं मला काय एक धाव फलकावरती पाहायला मिळते गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय एक्स्टमच्या बाहेर चेंडू टाकलाय अशा पद्धतीच्या चुका मागण्या ठरू शकतात धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचतोय 2 धावा आतापर्यंत लावल्या गेल्यात एक बॉलचा सामना मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि एक चेंडूच्या समाप्ती अखेरीस 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्गावरती सुनील तयार चांगला चेंडू पायावरती आदळतोय मागच्या बाजूला बॉल चाललाय आणि पंचांचं बोट ही आकाशात येते LBW पायचीच्या माध्यमातून बॅटरला पाठवले माघारी पहिला धक्का बसतोय टीम ठाणे कोपरी मास्टर संघाला अगदी बॅकफुटला खेळतायत आणि योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय डेफिनेटली आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय पंकज पाटील धावसंख्या 2 वरती आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय सुनील हा सामना महत्त्वाचा आहे जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये दाखल होईल पराभूत होणाऱ्या संघालाही पारितोषिक आहे गोलंदाजी मार्गावरती सुनील तयार होतोय 2 धावा आतापर्यंत फलकावरती लावल्या गेल्या आहेत आणि एक गडी पायचीच्या माध्यमातून माघारी परतला गेलाय पुल केलंय आणि बॉल चाललाय गोशंकित क्षेत्रात तिथे धावा मिळतील 2 धावा आले 2च्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोचतोय एकंदरीत 3 वरती नवीन बॉल दे नवीन चला नवीन चेंडू द्या पंच नवीन की जुना जुना धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचतंय चेंडू टाकून झाले ते 3 धावसंख्या 4 वरती 3 बॉलचा खेळ झालाय गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय जितू नॉन स्ट्राईक एंडला आहेत तर स्ट्राईकला बॅटर आपण पाहिलं तर पंकज आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती पुनश्च एकदा बॉलर तयार होतोय उजव्या हाताने राऊंड द विकेटचा मारा डावऱ्या त्याच्या बॅटर करत असताना आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा लेगच्या दिशेने खेळलेत फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल चाललाय घोषंकित क्षेत्रामध्ये 2 धावा वेल प्लेड पंकज पाटील त्यांना ठाऊक आहे की अशा पद्धतीचे फटके आले तर निश्चितच धावा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतील धावसंख्या पोचते ती फलकावरती 6 वरती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय एक विकेट जरूर मिळवले मात्र धावा खर्च करतायत मैदानाच्या आतमध्ये
याही वेळेला खेळायचा प्रयत्न फसतोय. एस्टनच्या वरनं हाय बाय करत बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये महत्त्वाचा आहे. धावसंख्या 6. एक गडी माघारी परतलाय. इथून शेवटचा बॉल असेल. 3 षटकांच्या मॅचमध्ये डॉट बॉलची भरपूर मोठी किंमत मोजावी लागेल. चांगले फटके खेळावे लागतील. कारण महत्त्वाचं आहे की जिथे डॉट बॉल येईल तिथे दबाव प्रेशर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॉल अगदी आपण पाहतोय लेग स्टंपला सोडून निघतोय. वाईट बॉल संजय मेहरा सरांच्या माध्यमातून घोषित केलाय आणि धावसंख्या पोहोचते ती 7 वरती. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार झालाय. 7 धावा 1 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी समोर खेळायचं होतं, बाउन्स दिला होता आणि तिथे दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि रनआउटच्या माध्यमातून फलंदाज माघारी परततोय. चुकी घडते मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागे बघत राहिले आणि रणजितने चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. फेकी अचूक एंडला केले आणि बॅटरला पाठवले माघारी गडी बाद. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सम्राट नाकवा. धावसंख्या 8. गडी बाद झाले 2. बॉलिंग ट्रॅकवरती सुनील चांगली कामगिरी करतोय. सुनीलला आज आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, योग्य लेंथवरती गोलंदाजी करतोय आणि बॅटरला चांगले प्रश्न त्याने विचारलेत. सम्राट नाकवा मैदानाच्या आतमध्ये येतोय. रणजित घरत गोलंदाजी मार्गावरती आले. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी राहिला आहे या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. आणि पहिल्या इनिंगमध्ये जर धाबा जमवल्या तरच मैदानाच्या आतमध्ये फाईट बॅक करू शकतायत. मात्र इथे आतापर्यंत 8 धाबा आहेत. रणजित तयार. स्ट्राईकला बॅटर जितू यांना आपण पाहतोय. मात्र डेड बॉल घोषित करतायत पंच. 8 धावा 2 गडी बाद. गोलंदाजी मार्गावरती रणजित तयार. चांगला फटका खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. जबरदस्त फटका अजय पाटील आहेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय आणि पाहता पाहता 2 धावाही घेतल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 10 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चांगला फटका आहे. जमिनीलगत बॉल चाललाय. दूरवर्ण क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेसाठीही निघालेत दोन्ही बॅटर आणि पाहता पाहता इथेही 2 धावा मिळतील. धावा झालेत त्या 12. 12 वरती 2 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. बॉलर तयार. चांगला स्कूप करायचा होता मात्र शरीराच्या दिशेने मारा करतायत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा निघतील का? मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिले. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 13 रन्स. बॉलर तयार होतोय. 3 बॉल अप्रतिम हाताळलेत आतापर्यंत आपण पाहिलं तर. धावा रोखाव्या लागतील. 30हून कमी धावांचं लक्ष जर आलं तर निश्चितच धावा चेस होताना आपण पाहिलेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. हलक्याशा हाताने दिशा दाखवल्या. गलीमधनं अगदी डीप थर्डच्या दिशेने चेंडूला पाठवतायत आणि धावा मिळतील 2. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 15 वरती. चेंडू फेकून झालीत आतापर्यंत या षटकात 4.
2 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे एकंदरीत 8 चेंडू तुम्हाला खेळायचे आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, तिथेही रनआउटची संधी आहे, ती मात्र गमावली गेली. दुसऱ्या धावेसाठी आता निघतील का? हा ना करता करता एकच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. 1च्या मदतीने धावसंख्या पोचते फलकावरती. 16 धावा शेवटचा बॉल आहे या षटकातला. 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा फलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती. बॉलर तयार. अगदी चांगली गोलंदाजी झाले. पहिल्या षटकात कमी धावा होत्या, याही षटकात कमी धावा. आतापर्यंत रोखण्यामध्ये सक्षम राहिलेत गोलंदाज. जितू वैती जागा बनवली, रूम दिला स्वतःला आणि बॉलला पाठवलंय एक टप्प्यासहित सीमारेषेच्या पलीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलाय चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचते. मागडे षटक ठरलंय. पहिल्यामध्ये 8 आल्या होत्या, या षटकात आतापर्यंत 12 धावा आलेल्या आहेत. उर्वरित 6 बॉलचा खेळ आता बाकी राहिलाय आणि 6 बॉल आणि किती धावांपर्यंत जातील याकडे लक्ष लागलंय. बॉल आलाय का? चला सामना चालू करा. पाण्याची व्यवस्था आहे मैदानाच्या आतमध्येच. धावसंख्या 20. 2 गडी माघारी परतलेत. प्रसाद जबरदस्त चेंडू होता, वेगात चेंडू टाकलाय, मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. धावसंख्या 21. 21. अनपेक्षित बाउन्स उचली जास्त आहे. धावा झाल्यात 21. अजूनही आपण पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. एका बाजूला जितू वैती तर स्ट्राईकला सम्राट नाखवा यांना आपण पाहतोय. 6 बॉल महत्वाचे आहेत. धावांचा वेग वाढू लागलाय, कारण प्रत्येक बॉलवरती आता धावा घेण्याचा मानस दाखवत आहेत बॅटर. चांगला फटका खेळले, तिथेही धावा मिळत आहेत 2. जबरदस्त टेक्निकली खेळतायत. सिंगल डबलला रोटेट करतायत आणि त्यांना ठाऊक आहे इथे मोठे फटके येत नाहीत या मैदानावरती. त्याच कारणास्तव सिंगल आणि डबल वरती निर्भर झालेत. एका बाजूला सम्राट नाखवा आपल्याला पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला जितू वैती सारखा बॅटर पाहायला मिळतोय. क्लास फटका, चांगला फटका आहे, मात्र खेळपट्टीच्या बाजूला चेंडू राहतोय. एकच धाव. 1च्या मदतीने चेंडू आउट जाईल. रन आउट पहिल्याला का दुसऱ्याला? आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज सम्राट नाखवा रन आउटच्या माध्यमातून माघारी परततोय. नवीन बॅटर आता दाखल होतोय क्रमांक 4 वरती. 5 वरती येत आहेत शशांक. काय लॉजिक आहे ठाऊक नाही, मात्र खंडू सारख्या फलंदाजाला अजूनही पाठवलेला नाही. धावसंख्या 24. 3 गडी माघारी परतलेत.
आता उर्वरित शशांक यांना आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला, तर जितू स्ट्राईकला आहेत. एखादा मोठा फटका जितूच्या बॅटमधनं येईल का याकडे लक्ष लागलंय. हाही बॉल उडवण्याचा प्रयत्न फसतोय आणि फलंदाज झेलबादच्या माध्यमातून माघारी परततोय. धावसंख्या फलकावरती 24 धाबा आणि माघारी गडी पाठवलेत. ते एकंदरीत पाहिलं तर 26 धाबा ना, 26 झालेत ना, 24 किती बॉल आहेत, 24 धाबा झालेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता स्ट्राईकला खंडू भोईर असणार आहेत. पहिली काकाला पण 24 धाबा, 4 गडी माघारी परतले. 3 बॉल अजूनही या पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. यस, स्ट्राईकला जितेंद्र भोईर, खंडू भोईर दाखल झाले. 24ला 4. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आता तयार होतोय. मात्र बॅटिंगसाठी खंडू भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खंडू तयार बॅटिंगसाठी. काही वेगात चेंडू टाकलाय, अफलातून चेंडू, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अंधाराच्या सावटामध्ये अफलातून गोलंदाजी होते. वेगात चेंडू टाकतायत. अजूनही आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. खोलात चेंडू टाकलाय, जबरदस्त वेग होता, त्यावरती ही सिंगलच येते. धावसंख्या 25. शेवटचा बॉल या इनिंगचा. 25 धावा, 4 गडी माघारी परतलेत. डेड बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. 24 धावा, 25 धावा झालीत, माफ करा. जबरदस्त टोला खेळलेत, बॉल चाललाय हवाई यात्रावरती आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेल आणि संपवलाय बॅटर खंडू भोईरचा खेळ. धावसंख्या फलकावरती 25 आणि करायचे आहेत बिलालपाडा मास्टर संघाला 26 धावा.
चला फिल्डिंग लावून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. जिंकण्याकरिता लक्ष ठेवलं गेलंय ते 18 चेंडूमध्ये 26 रन तुम्हाला करायचे आहेत. अठरा चेंडू आणि 26 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहिलं तर सुनील आणि दुसऱ्या बाजूला विवेक हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. राजेंद्र पाटील बाबू गोलंदाजी मार्गावरती. जबरदस्त सामना होईल यात काही शंका नाही. 26 धावा करायच्या आहेत. एस पंचांचा सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून फलंदाज माघारी परततोय. विवेक घरत बॅक टू द डगआउट. रनआउट झाले. धावच सुटले राकेश भाऊ. धावच सुटले आणि रनआउट झाले. अजय पाटील 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुनील पाटील आणि अजय पाटील यांना आपण पाहतोय. जबरदस्त फटका खेळलीत. एक धाव घेतली. दुसरी धाव ही मिळेल. आता तिसरीही धाव घेण्याची शक्यता होऊ शकते. 3 धावा सहजतेने घेतल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संजय पाटील आता काही बहाणा करून चालणार नाही. यस पप्पू बघतायत. पप्पूंना ठाऊक आहे की इथे अशा धावा देऊन चालणार नाही. सेमीफायनलमध्ये दाखल व्हायचं असेल तर चांगला खेळ करावा लागेल. कारण क्रिकेटच्या खेळात नो एक्सक्यूज. कुठलीही चुकी मागणी ठरू शकते. यस गोलंदाजी मार्गावरती. आता चांगला चेंडू आणि खंडू भोईर यांनाही बीट केलंय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे डिक्लेअर झोन मध्ये जातोय. यस 3 चेंडू आणि 5 धावा झालेत. चला सामना चालू करा. चेंडू दिलाय. भरपूर वेळ वाया गेलाय. 5 वरती 1 गडी बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. बाबू तयार होतोय. तीन बॉल आणि 5 धावा 21 करायच्या आहेत 15 चेंडू मध्ये. फुलटॉस त्यावरती आक्रमण चढवलंय. जबरदस्त टायमिंग. बॉललाही पाठवलंय डीप मध्ये. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि एस पंचांचं बोट आकाशामध्ये जात आहे.
गडी माघारी परततोय. धावसंख्या 6. गडी बाद झालाय तो दुसरा. यस मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्या. पंच तुमच्याचकडे चेंडू ठेवा. 6 धावा 2 गडी बाद. 14 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 26चं टार्गेट ठेवले गेलंय मैदानाच्या आतमध्ये. रणजित येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 14 मध्ये 20 करायचे आहेत. हाही बॉल जबरदस्तरित्या उडवलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. पाहता पाहता दुसऱ्या धावेसाठी दोन्ही बॅटर निघालेत. 2 धावा घेतल्या गेल्या. तिसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. रनआउटच्या माध्यमातून अजय पाटील बॅक टू डगआउट. आठ धावा 3 विकेट. 8 धावा आणि 3 विकेट. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. रणजित बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. दुसऱ्या बाजूला उमेशला आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 8 धावा 3 गडी माघारी परतले. जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहिलं तर 18 रनची आवश्यकता आहे. हाही बॉल जबरदस्त टाकलाय. खोलात टाकला होता तिथे सिंगल कंप्लीट होईल. आता जिंकण्याकरिता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये 12 आणि 12 मध्ये करायचे आहेत 17 धावा. गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता जितू वैती या गोलंदाजावरती विश्वास दिलाय. इथून आपल्या संघाकरिता विकेट घ्यावे लागतील. विकेट घ्यावे लागतील आणि विकेट या घ्याव्याच लागतील. 9 धावा फलकावरती 12 चेंडू आणि 17 रन. जितू तयार. 12 मध्ये 17 करायचे आहेत टीम बिलालपाडा मास्टर संघाला. चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. धावसंख्या दुहेरी अंकात आता 11 मध्ये 16 करायचे आहेत. दहा धावा 3 विकेट. 11 चेंडू आणि 15 रन.
करायचे आहेत. चांगला फटका खेळले, जोरकस खेळले, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागते. जबरदस्त फेकी शशांकची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 11 धावा. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 आणि 9 मध्ये किती पाहिजे. फटका चांगला खेळले, इनसाइड आउटचा फटका, कव्हरच्या क्षेत्रात बॉल येतोय. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होईल आणि पाहता पाहता 2 धावा घेतल्या गेल्यात. नितीन रणजितच्या बॅटमधनं 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. जबरदस्तरित्या झेल टिपला गेलाय आणि फलंदाज माघारी परततोय. कमबॅक कमबॅक आणि कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर टीम ठाणे कोपरी मास्टर संघाने रणजित सारख्या फलंदाजाला स्वस्तात पाठवले माघारी. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रशांत येतोय. चांगला फटका खेळलेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पुन्हा निघालेत. 2 धावा, तिसरी धाव मिळू शकते, मात्र 2च धावेवरती सॅटिस्फाईड राहिले गेलेत. 2च्या मदतीने धावसंख्या पोचते ती 15 वरती. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 11. सात चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावरती जितू जबरदस्त कमबॅक करून दिले आपल्या संघाला. अगदी प्रेशराईज होते आणि तिथून कमबॅक करून देत असताना महत्त्वाच्या विकेटही मिळवलेत. 15 वरती 4 विकेट आतापर्यंत बाद केलेत. 7 मध्ये करायचे आहेत 11. मोठा प्रहार केलाय, बॉल हवेत आहे आणि तिथेही क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक धक्का बसतोय टीम बिलालपाडा संघाला. आता चेंडू आहेत 6 आणि 6 मध्ये करायचे आहेत 6 चेंडू आणि 11 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते.
शशांक येतोय गोलंदाजी मार्गावरती. 15 धावा, 6 बॉल आणि 11 रनची आवश्यकता पाहायला मिळते. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन, त्यावरती आक्रमण करतायत. डीप मध्ये बॉल चाललाय. सम्राट नागवा जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. एकच धावा आणि एका धावेला 2 मध्ये परावर्तित करतायत. चेंडू आहेत 5-5 मध्ये करायचे आहेत 9 रन. 5 चेंडू आणि 9 धावा. पाच बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता. पाच मध्ये 9. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळायचा होता. जबरदस्त चेंडू टाकलाय. अगदी घुमाव देतोय, फिरकी घेतोय. डॉट बॉल. आता चेंडू आहेत 4 मध्ये 9 करायचे आहेत. काय सॉलिड सामना रंगलाय. आही बॉल उडवण्याचा प्रयत्न आणि उमेशला जावं लागेल माघारी. एसटी चितचं अपील अगदी उचलून धरलंय पंचांनी आणि पाठवले माघारी फलंदाजाला. आता बॉल आहेत 3 आणि 3 मध्ये करायचे आहेत 9 धाबा. तीन चेंडू आणि 9 धाबा. प्रसाद येतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र एका बाजूला आपण पाहिलं तर ज्याच्या बॅटमधून पहिल्या मॅच मध्ये षटकार आला होता तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे कैलास. 3 चेंडू आणि 9 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. काही गोलंदाजी केल्या ठाणे कोपरी मास्टर संघाने आणि त्याहून अधिक चांगली आपण पाहिलं तर फिल्डिंग राहिली गेले. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. चांगला फटका. ऑफिस ड्राईव्ह केलाय. एकच धाव आता घेतली जाईल. 2 मध्ये 8 करायचे आहेत आणि कैलास पाटील सांगतोय की माझ्याकडे स्ट्राईक ठेवावी लागेल. आता स्ट्राईक घेतली गेले. पाहायचं सर्जिकल स्ट्राईक करतायत का. आणि 2 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. दोन बॉल आणि 8 रन कंपल्सरी धावा करायच्या आहेत. हा नियम आपल्या स्पर्धेमध्ये लागू आहे. गोलंदाजी मार्गावरती शशांक तयार. चांगला चेंडू टाकतायत. अचूक टप्प्यावरती टाकतायत आणि डॉट बॉल येतोय. आता 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. एक बॉल आणि 8 रन. ही बॉल अगदी आपण पाहतोय चांगला टाकला गेला आणि सेमीफायनल मध्ये दाखल होतोय संघ. आपण पाहिलं तर ठाणे कोपरी